नमस्कार मित्रांनो, डी मराठीच्या आणखी एका नवीन विषयावर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण आज एका अशा युगाबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये आपण स्वतः जगत आहोत, ते म्हणजे कलियुग. हिंदू धर्मग्रंथानुसार मानवी इतिहासाचे 4 भाग पडतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आज आपण कलियुगाच्या रहस्यांचा उलगडा करणार आहोत. हे युग कसे सुरू झाले? राजा परीक्षिताने कलीला राहण्यासाठी कोणत्या जागा दिल्या? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा कलियुग त्याच्या चरमसीमेवर असेल, तेव्हा मानवाची अवस्था काय असेल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलियुगाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य जाणून घेणार आहोत. कलियुगाची सुरुवात नेमकी कधी झाली याबद्दल पुराणात स्पष्ट उल्लेख आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपला ध्येय त्यागून वैकुंठाला परतले, त्या क्षणापासून पृथ्वीवर कलियुगाचे आगमन झाले. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी राज्य केले, पण श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर त्यांना समजले की आता धर्माचा हैन्स होणारा काळ जवळ आला आहे. असे म्हटले जाते की साधारण 5000 वर्षांपूर्वी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला कलियुगाचा प्रारंभ झाला. जेव्हा द्वापरयुग संपले, तेव्हा कली नावाचा असुर शक्तीने पृथ्वीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत अर्जुन पुत्र अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित सत्तेवर होता, तोपर्यंत कलीला आपले पाय पसरता आले नाही. राजा परीक्षित आणि कलीचा संवाद. एकदा राजा परीक्षित आपल्या राज्यात फिरत असताना त्याने पाहिले की एका शुद्ध रूपातील व्यक्ती एका गायीला आणि बैलाला मारत आहे. तो बैल म्हणजे धर्म होता. त्याचे 3 पाय, तप, शौच, दया आधीच तुटले होते आणि तो फक्त एका पायावर सत्य उभा होता. ती गाय म्हणजे पृथ्वी होती. राजा परीक्षिताने त्या शुद्धाला, जो प्रत्यक्ष कली होता, त्याला मारण्यासाठी तलवार काढली. तेव्हा कली राजाच्या चरणी पडला आणि आश्रय मागू लागला. राजा परीक्षिताने कलीला राहण्यासाठी 5 ठिकाणे दिली. 1. जिथे जुगार खेळला जातो. 2. जिथे मद्यपान केला जातो. 3. जिथे परस्त्रीगमन किंवा व्यभिचार होतो. 4. जिथे हिंसा, प्राणीहत्या होते. 5. आणि 5वे म्हणजे सोने, अधर्माने मिळवलेले धन. यामुळे आजही समाजात या 5 गोष्टी जिथे जास्त आहेत, तिथे कलियुगाचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. कलियुगाची लक्षणे. श्रीमद भागवत पुराणाच्या 12व्या स्कंदात कलियुगातील मानवी स्वभावाचे वर्णन केले आहे, जे आज तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. धर्माचा हॅन्स. कलियुगात लोक धर्माचे पालन केवळ दिखाव्यासाठी करतील. आंतरिक शुद्धता हरवेल. धनाचा प्रभाव. ज्यांच्याकडे पैसे असेल त्याला समाजात मान मिळेल, मग तो पैसे कितीही चुकीच्या मार्गाने कमवलेला का असेना. नातेसंबंध. पती पत्नीसोबत संबंध केवळ शारीरिक आकर्षापुरते मर्यादित राहतील. नात्यामधून आदर संपेल. नैसर्गिक आपत्ती. कलियुगात पाऊस वेळेवर पडणार नाही. कुठे दुष्काळ असेल तर कुठे महापूर येईल. जमीन आपली सुपीकता गमवेल. कमी आयुष्यमान. सतयुगात माणसाचे आयुष्य 1000 वर्षे असायचे. कलियुगात ते कमी होऊन 100 वर्षे आणि शेवटी केवळ 20-30 वर्षावर येईल. कलियुगाचा विकास आणि विज्ञानाचा अहंकार. कलियुगाच्या सुरुवातीच्या काळात मानवाने खूप प्रगती केली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रात आपण खूप पुढे गेलो आहोत. मात्र पुराणानुसार ही प्रगती मानवाला देवापासून लांब नेणारी ठरेल. लोक विज्ञानाला सर्वस्व मानतील आणि निसर्गाशी छेडछाड करतील. यामुळे नवीन प्रकारचे आजार आणि विषाणू जन्माला येतील, ज्यावर उपचार करणे कठीण होतील. कलियुगाची चरणसीमा. कलियुगाचे एकूण आयुष्य
4,32,000 वर्षे आहे. आता केवळ 5,000 वर्षे उलटली आहेत. जेव्हा हे युग त्याच्या शेवटच्या टप्प्यावर असेल तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक असेल. माणसे बुटीक होतील, केवळ 2 ते 3 फूट होतील. झाडे फळे देणे बंद करतील आणि फक्त काट्यांची झुडपे उरतील. नद्यांचे पाणी आटून जाईल. माणूस माणसालाच खायला मागे पुढे पाहणार नाही. माणुसकी पूर्णपणे नष्ट होईल. शासक हे रक्षणकर्ते नसून लुटारी बनतील. भगवान कल्कीचा अवतार. जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा पूर्णपणे भरेल तेव्हा भगवान विष्णू आपले 10वे रूप धारण करतील. कल्की अवतार. पुराणानुसार उत्तर प्रदेशातील शंभल नावाच्या गावात विष्णुयशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्कीचा जन्म होईल. ते देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन हातात चमकती तलवार घेऊन येतील आणि जगातील दुष्टांचा नाश करतील. त्यांच्या आगमनाने पुन्हा सत्ययुगाची पायाभरणी होईल. आपण या काळात काय करू शकतो? कलियुगात जायचे असेल तर पुराणात एकच मार्ग सांगितला आहे: नामस्मरण. इतर युगांच्या तपश्चर्या किंवा यज्ञ करून जे पुण्य मिळत असे ते कलियुगात केवळ देवाचे नामस्मरण केल्याने प्राप्त होते. सत्य, दान आणि संयम हे 3 गुण आपल्याला या युगाच्या प्रभावापासून वाचवू शकतात. कलियुग हे केवळ विनाशाचे युग नाही, तर ते स्वतःला सुधारण्याची एक संधी आहे. जरी बाहेर अंधार असला तरी आपल्या मनातील दिव्याच्या प्रकाशात आपण स्वस्तिक आयुष्य जगू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय श्री विष्णू.